एक खेडेगावातला मास्तर मुंबईला गेल्यावर कसा धिंगाणा घालतोय ना ते बघायचं असलं तर पूर्ण व्हिडिओ पहा. तर राम राम मंडळी, मी तुमचा मास्तर आणि माझं पण एक लहानपणीचं स्वप्न होतं मी पण कधीतरी मुंबईला जाईल. तर आपण चाललो होतो आज मुंबईला काहीतरी खास कामासाठी आणि मी काय एकटा चाललो नव्हतो. आमच्या मंदिरातला सगळा ग्रुप होता आणि आपल्यासोबत एक सेलिब्रिटी पण होती. तर हेच ते आपले सेलिब्रिटी. यांना तुम्ही अहिल्यानगरच्या वेगवेगळ्या इंस्टाग्राम चॅनलवर बघितलंच असेल. भाई निनाद दादा आणि त्याचे जोक्स दिवसभर एवढं हसून टाकले ना काय सांगू तुम्हाला. कृष्ण वैभव शेठ म्हणायला लागले, मास्तर तुम्ही मोठे झाले राव, ब्लॉग बनत आम्हाला घेत नाही. म्हणलं घेतो राव तुम्हाला. चहाला गाडी थांबली, चहाचं नाव ऐकून मी तर डायरेक्ट खिडकीतूनच उडी टाकली आणि खाली गेल्यावर यायला झालं आपल्याला तर मरणाच्या उलट्या होतात. आपण काय चहा पिऊ राहिलो. अरे बघाय भाऊ ह्यो कसा डोंगर फाडून बोगदा केलाय. मी तर मरणाचं घाबरत होतो. म्हटलं हे जर कसा टाकलं ना आपला कार्यक्रमच आहे. असे लई बोग देत भो त्या रोडला. मी तर बोगदा लागला का असं राम 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 मोठ्याने म्हणायचो. आणि फायनली आम्ही मुंबईला पोहोचलो. तिथं एवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग, आमच्या गावचा डोंगर बी एवढा मोठा नाही रे. एखादा पायऱ्यानी वरती जायचं म्हटलं 2-3 वर्ष तर लागत असतील आहे ना. आणि हेच होतं ते महत्वाचं काम. आपल्या महाराजांच्या शिष्यांचं मुंबईमध्ये एक चांगलं मंदिर आहे. त्या मंदिराला आम्हाला सगळ्यांना भेट द्यायची होती. आणि काय सांगू, त्या मंदिरात एवढी पॉझिटिव्ह एनर्जी होती आता निगुशीच वाटत नव्हतं. तिथले लोक पण लय प्रेमळ होते राव. त्यांनी एवढ्या 70-75 लोकांना प्रसाद पार्सल करून दिला. मग आम्ही सगळ्यांनी संध्याकाळी एक ठिकाणी बसून प्रसाद खायचं ठरवलं. आणि प्रसाद पण कसला भारी होता बघा. आपला 80 दिवसात 5000 फॉलोअर्सचं टार्गेट आहे बरं का. लवकर फॉलो करून घ्या. खाऊन खाऊन आणि फिरून फिरून एवढं दमलो होतो गाडीतच झोपून घेतली.